नमस्कार मंडळी, आज आपण आलोय आमच्या रानात. इथेच आमच्या कष्टाचं सोनं उगवतं, आमची मका. सूर्य वर आला की रानातले प्रत्येक पान, प्रत्येक झाड आपलं काम सांगतं. कष्ट करा पण आनंदाने करा. आजचा दिवस खास आहे कारण आज आम्ही मका काढणी करतोय. हा क्षण म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ हाती घेण्याचा दिवस आहे. बघा ना, सगळीकडे हिरवट झाडं, पण आता मक्याचे कणीस सोनेरी झालंय. सगळं रान कणसाच्या सुगंधाने भरून गेलंय. आता आम्ही सगळे मिळून कणस मोडायला सुरुवात केली. थोडं ऊन लागते पण मनाला एक वेगळीच ऊब मिळते. प्रत्येक कणीस मोडताना असं वाटतं ही आमच्या घामाची कमाई आहे. रानात एक वेगळीच ऊर्जा असते, हसणं, गप्पा आणि मेहनतीचा आनंद. आता आम्ही सगळेच मिळून काम करतोय. एक झाड मोडतोय, दुसरं कणीस काढतोय, तिसरं पाठीत भरतोय आणि घेऊन जातोय. कधी कधी कणस इतकी घट्ट असतात की मोडायला ताकद लागते, पण एवढ्या दिवसाच्या श्रमाचं फळ आहे ना हे, म्हणून कुणाला थकवा जाणवत नाही. कधी झाडातल्या कणसावर दवाचा थीम दिसला की मन खुश होतं. हे असं रानातलं प्रत्येक क्षण आपल्याला निसर्गाशी जोडतो. आता आम्ही एक काढलेले कणस 2-3 दिवस उन्हात वाळवणार आहोत, कारण वाळवण झाली नाही तर दाणे ओलसर राहतात आणि टिकत नाही. या कामात सुद्धा एक शांतता असते. कणसाचा वास, उन्हाची ऊब आणि अंगणात सळसळणारे दाणे, हे सगळं अनुभवायला मिळालं की शहराची गडबड विसरून जातो आपण. 2-3 दिवसांनी जेव्हा कणीस छान कोरडं होतं तेव्हा आम्ही ते मशीनमध्ये टाकतो. मशीन चालू होते आणि गडबड चालू होते. कणसे भरायची आणि मशीनमध्ये टाकायची. काही जण कणसाच्या पाट्या भरतात आणि काही जण त्या उचलून मशीनमध्ये टाकतात. असं केलं की मशीनच्या आतून सोनेरी दाणे बाहेर पडतात. हे दाणे पाहून मनात आनंदाची लाट येते. मक्याचे दाणे म्हणजे आपल्या मेहनतीचा अभिमान. कधी त्यातून चारा होतो जनावरांसाठी, कधी बी बनून पुढच्या पिकासाठी जातं आणि कधी आपल्या घरात भाजून खाल्लं जातं. प्रत्येक रूपात ही मका आपल्याला पोचते, जगवते. म्हणून म्हणतात शेतकऱ्याचं रान म्हणजे देवाचं मंदिर आणि त्याचा घाम म्हणजे गंगाजल. मग सकाळी सूर्य उगवला की आम्ही रानात मका पसरवतो आणि संध्याकाळी पुन्हा गोळा करून आत ठेवतो. रानात उभं राहून जे समाधान मिळतं ते कुठल्याही पैशाने विकत मिळत नाही. जर तुम्हाला ही ग्रामीण सुगंधाची अनुभूती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या रानातलं आणखी आयुष्य, आणखी मेहनत आणि आनंद पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि आपल्या गावाच्या मातीचा अभिमान जगभर पोचू द्या. जय शेतकरी, जय महाराष्ट्र.